नमस्कार मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या पहलगाव या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात अशी चर्चा सुरू झाली की जम्मू काश्मीरला जे पर्यटक जात होते ते पर्यटक कमी होतील आणि त्यामुळे जम्मू काश्मीरचं तर नुकसान होईल, त्याबरोबर तिथला जो समाज व्यापार उदीम करत होता, ज्या समाजाला वेगवेगळ्या व्यवसायामध्ये संधी मिळत होती, कारण पर्यटक गेल्यानंतर हॉटेल व्यवसायापासून तर घोडे, त्यानंतर अलग अलग प्रकारचे खाद्य, त्यानंतर पर्यटकांना देण्यात येणारी मदत किंवा सेवा आणि महत्त्वाचं म्हणजे जो बोटिंगचा व्यवसाय काही ठिकाणी होता, त्या सगळ्यांवर मोठा प्रमाणात परिणाम होईल आणि तिथल्या समाजाला उद्योगधंदा मिळणार नाही. त्यामुळे तो समाज वैफल्यग्रस्त होईल आणि काही प्रमाणात पुन्हा आतंकवाद त्या ठिकाणी वाढेल, अशा पद्धतीची चर्चा चालू होती. खरं तर जो दहशतवादी हल्ला झाला तो मुळात जम्मू काश्मीरमध्येच का होतो, कारण जरी जम्मू काश्मीर हा पाकिस्तानला लगत असेल आणि पाकिस्तान सरकारचं तिथल्या समाजाचं म्हणणं जम्मू काश्मीर हा आमचा भाग आहे, तो आम्हाला मिळावा, यासाठी जर ती युद्ध करत असतील, यासाठी जर ती दहशतवाद वाढत असेल, पण भारतातल्या इतर राज्यात फारसं दहशतवादी हल्ले होत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या प्रांतातला जो समाज असेल तो ह्या दहशतवाद्यांना आश्रय देत नाही. म्हणजे पहिली जी चुकी आहे आणि पहिला जो दोष आहे तो जम्मू काश्मीरच्या नागरिकांवर जातो, कारण जेव्हा हे दहशतवादी पाकिस्तानातून पळून येतात, हे यावेळी आले तर 100 किलोमीटर अंतर ह्या दोघा भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये असेल, तिथून ती बॉर्डर पास करून हे 100 किलोमीटर जम्मू आणि काश्मीरमध्ये आले आणि त्यांनी तो हल्ला केला. म्हणजे 4-8 दिवस या लोकांना कमीत कमी त्या ठिकाणी लपून राहता येईल, प्रशिक्षण घेता येईल किंवा कसा हल्ला करायचा, काय करायचं याची नीट माहिती रेखी करता येईल, वेळ वगैरे सगळं व्यवस्थित हल्ला करण्याचं नियोजन करता येईल. यासाठी जो वेळ लागत होता आणि त्यासाठी त्यांना जे विश्रमस्थान होतं ते तिथल्याच लोकल माणसाने किंवा तिथल्या समाजाने त्यांना दिल्याशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर हल्लेखोरामध्ये जम्मू आणि काश्मीरचे 2 नागरिक होते. म्हणजे तुम्हाला व्यापार उदीम पाहिजे, तुम्हाला पर्यटन आलं पाहिजे, तुमच्या राज्याची प्रगती झाली पाहिजे, हे सगळं जर तुम्हाला पाहिजे तर मग दहशतवादी हल्ला करणाऱ्या लोकांना तुम्ही मदत कशी करता, असा एक प्रश्न येतो. आणि दुसरा म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्यात सहभागी होता. जरी तुम्ही मुस्लिम म्हणून एक तुमची भूमिका असेल, पण तुम्ही त्या देशात राहता, त्या देशात तुमच्या राज्यामध्ये तुमचेही लोक म्हणजे जम्मू काश्मीरचे सुद्धा नागरिक मारले जातात आणि त्याच्यात बहुसंख्य मुस्लिमही असतात. मग असं करत असताना तुम्ही पहिला विरोध तुमचा स्थानिक लोकांचा ह्या दहशतवाद्यांना हवा. तो जर तुम्ही विरोध केला तर हे दहशतवादी कसे येतील आणि त्यांना जर तुम्ही आश्रय दिला नाही तर जम्मू काश्मीर दहशतवाद वाढणार नाही आणि असले हल्ले होणार नाही. मग व्यापार उदीम चालेल, पर्यटन आनंदाने येतील. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या नागरिकांची पहिली जबाबदारी आहे आणि तिथल्या सरकारची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. केंद्रावर दोष घेऊन चालणार नाही. केंद्राचा दोष आहे नाही असं नाही, कारण त्यांची पूर्ण सुरक्षा ही त्या राज्यामध्ये केंद्र सरकार म्हणजे गृहमंत्र्याच्या अधिकाराखाली आहे. पण जम्मू काश्मीरचं जे सरकार आहे त्यांचीसुद्धा काही जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने फारुख अब्दुल्ला बऱ्याच वेळा ह्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळेस बोलतात, त्यावेळेस ते नेहमी पाकिस्तानची बाजू घेतात. पाकिस्तानवर युद्ध करून काय होणार आहे, पाकिस्तानची बोलणी करा, असे प्रत्येक वेळी ते म्हणत असतात. पण पाकिस्तानची किती वेळ बोलणी करायची, पाकिस्तानला किती वेळ डॉक्युमेंट द्यायचे आणि परत त्यांनी ते नाकारायचे. मग त्यांच्याशी बोलून उपयोग काय. आणि फारुख अब्दुल्ला युद्धाचा विषय निघाला की युद्धाला नेहमी विरोध करतात. पाकिस्तानवर युद्ध करून काही उपयोग नाही. जम्मू काश्मीर जो तिकडचा भाग आहे POK, तो तुम्ही कसा घ्याल आणि ते का तुमच्या बापाचं आहे का. नंतर म्हणायचं की तुम्हाला घ्या, मी कुठं नाही म्हणतो, मी कुठं तुम्हाला अडवतो. म्हणजे अशा विचित्र प्रकारे हा माणूस नेहमी बोलत असतो, नेहमी पाकिस्तानची बाजू घेतो
आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा निषेधही करतो, असा हा प्रकार आहे. एका पत्रकाराने त्यांना विचारलं की आज ज्या दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक लोक होते त्यांचे घरं बुलडोझरने पाडण्यात आली, तेव्हा फारुख अब्दुल्ला म्हणाले ते घर पाडण्याला माझा विरोध आहे, कारण ते मानवतेचे विरोध आहे. तेव्हा पत्रकाराने विचारले की तुम्ही मानवतेच्या ह्या गोष्टी करता, तर पहलगावमध्ये 26 हिंदू मारले गेले, तेव्हा मानवता कुठे जाते? तुम्ही स्वतः सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना 1991मध्ये जे काश्मीरी पंडित होती त्यांच्या मोठ्या प्रमाणात हत्या झाल्या, त्यांना तिथून पळून लावण्यात आलं, तेव्हा तुमची मानवता कुठे जाते? अशा वेळेस मात्र हा माणूस आकांड तांडव करतो आणि त्या पत्रकाराला उलट धमकावायचा प्रयत्न करतो. कारण परवाच एका पत्रकाराने हा प्रश्न त्यांना विचारला, तेव्हा ती रागाने लाल झाली आणि अद्दा बोलू लागली. म्हणजे अशा प्रकारचे ही लोक आहेत. आणि असा मुख्यमंत्री ज्या राज्यामध्ये असेल, आज जरी तो मुख्यमंत्री नसेल, त्याचा मुलगा असेल, पण पूर्ण राज्य आजही या बाप बेट्यांच्या ताब्यात आहे आणि 50 वर्षापासून यांचंच राज्य आहे. 50 वर्षापासून यांना दहशतच कमी करता आला नाही, त्या राज्याची काही प्रगती करता आला नाही. तिथं इंडस्ट्री, शिक्षण या गोष्टीची कुठलीही सुविधा यांनी केली नाही. फक्त स्वतःचे घरं भरली आणि उठून सुटून भारत सरकारला दोष द्यायचा, हिंदूंना दोष द्यायचा, असा हा सगळा मामला आहे. खरं तर मित्रहो, दहशतवादा सहानुभूती जोपर्यंत समाज ठेवत तोपर्यंत त्या समाजामध्ये असे हल्ले होतील आणि नाक हिंदू मुसलमान मारले जातील. मुळात दहशतवादीविषयी सहानुभूती त्यांनी बंद केली पाहिजे. येणारा दहशतवादी होऊन पोलिसांच्या ताब्यात त्यांनीच दिला पाहिजे, त्या दिवशी ह्या गोष्टी बंद होतील. पण धर्माची बाब अडकवून आणि कशाही प्रकारच्या दहशतवादाचे समर्थन करायचं, ह्या तिथल्या सरकारच्या आणि तिथल्या समाजाची सुद्धा नीती आहे. तेव्हा मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतील तर त्यांनी महत्त्वाचं म्हणजे धर्माची विषय बाजूला ठेवून आपण भारतीय नागरिक आहोत, जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे आणि यांच्याबरोबर आपली प्रगती आपण साधून घ्यायची आहे. हे जोपर्यंत जम्मू काश्मीरचा नागरिक ठरवत नाही तोपर्यंत काही होणार नाही. मुळात आपल्याकडनं जो PVK हा प्रांत पाकिस्तानने बळजबरीने घेतलेला आहे, तिथल्या नागरिकांची काय अवस्था आहे, रस्ते नाही, पाणी नाही, गॅस नाही, धान्य नाही, अशा अवस्थेत ते जीवन जगत आहेत. आणि जम्मू काश्मीरला मोदी सरकार आल्यापासून सगळ्या सुविधा, रेल्वेपासून तर रोडपासून इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठ्या कंपन्यांचं ऑफिस, त्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांची उभारणी, शिक्षण, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं काम चालू असताना तरीही यांना विकासापेक्षा यांना धर्म जवळचा वाटतो. पण शेजारचा जम्मू काश्मीरमध्ये जी अवस्था आहे, तिथल्या मुसलमानांचं जीवनमान कसं आहे याचा विचार करायला अजून जम्मू काश्मीरचे नागरिक तयार नाही. खरं तर भारताचे नागरिक तयार नाही. जो मुस्लिम समाज आहे तो उम्माच्या प्रेमाने मोठ्या प्रमाणात आहे त्या परिस्थितीमध्ये जगायला तयार आहे आणि प्रगती मोठ्या प्रमाणात आपल्या देशात झाली पाहिजे. त्यासाठी आपण एकी ठेवली पाहिजे. आपण एक नागरिक आहोत ही भूमिका आपली असायला हवी आणि देश प्रथम हे ध्येय जेव्हा आपलं असेल तेव्हा त्या देशाची प्रगती होते. नाहीतर धर्म म्हटला तो विशेष म्हणजे मुस्लिम तर सगळीकडे यंदाधुंदी चालू राहील आणि हा दहशतवाद सतत पसरत राहील आणि बाकीच्या समाजाला बरोबर हा स्वतःच्या समाजासुद्धा होरपळ करत राहील. हे लवकर समजलं तर बरं होईल असं वाटतं. नमस्कार.